स्वर्गीय केशव भोईर स्मृती ओनर कॅप्टन अरविंदजी भोईर आहेत. आपण खरं तर BPLचे पहिले चॅम्पियन ठरले होते. BPL स्पर्धा सुरुवात झाली. यावेळेला पहिली मॅच तुम्ही खेळणार आहात. अनोखी स्पर्धा आहे, कारण 40+ आणि 50+ असं एक स्वरूप आहे. आतापर्यंत कुठल्याही स्पर्धेमध्ये ज्या ज्या 40+ संघटना आहेत त्यामध्ये अशा प्रकारचा प्रयोग बघायला मिळालेला नाही. पहिल्यांदा कसं वाटतंय? खरोखर आज 40+ आणि 50+चा हा कंबाईन जो BPL होत आहे, आज पहिल्यांदा आपल्या भिवंडी 40+मध्ये आणि 50+मध्ये पहिल्यांदा हा 40+चा एवढा मोठा महासंग्राम होत आहे. खरोखर ही संघटना जी 2008ला आपली स्थापन झाली, संस्थापक अध्यक्ष आणि दयानंद चोरगे यांच्या माध्यमातून ही संघटना स्थापन झाली. खरोखर त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत, कारण आज एवढे जे खेळाडू आहेत, आज खेळाडू आज फिटनेससाठी खेळत आहेत. आज 50, 55, 60, 65च्या दरम्यान जो वयोगट झालेला आहे खेळाडूंचा, आणि आज ते खेळाडू खेळत आहेत. खरोखर या दोन्ही मी मातोवरांना कुंदन पाटील साहेब आणि दयानंद चोरगे यांनी जी स्थापन केलेली 40+ संघटना, खरोखर यांना मी धन्यवाद देतो. आणि आज जो खरोखर चित्र दिसत आहे 40+च्या माध्यमातून, हा एक मोठा संदेश आहे. आज ओपनच्या, ग्रामीणच्या किंवा अशा ज्या स्पर्धा होतात त्याच्यापासून एवढी बलाढ्य स्पर्धा ही BPLची होत आहे भिवंडी 40+ची. खरोखर धन्यवाद पूर्ण कमिटी आणि पूर्ण अध्यक्ष आणि पूर्ण सर्व खेळाडूंना मी धन्यवाद देतो. एवढा मोठा महासंग्राम होत आहे भिवंडी माध्यमातून. अतिशय सुंदर सोहळा आपण बघितला. उद्घाटन सोहळा, फटाक्यांची आतषबाजी, कलरफुल ड्रेसेस, सुंदर मैदान आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खरं तर पहिली उद्घाटन मॅच तुम्ही खेळणार आहात. कसं तुम्ही कशा प्रकारे एक्सायटेड आहात? कशा प्रकारे तुम्हाला कसं वाटतंय? खरोखर आनंद वाटतोय. आज 40+ एवढा मोठा इव्हेंट बोलला म्हणजे खरोखर, आणि आज एवढी खेळाडू एकत्र आहेत भिवंडी तालुक्याचे, त्या माध्यमातून खरोखर आपल्याला चांगला खेळ दाखवायचा आणि सर्वांनी ज्या आपल्या 40+चे जे नियम आहेत त्या नियमाला पकडून आपण चांगला खेळ करावा आणि खरोखर एक चांगला संदेश जाईल असा चांगला खेळ दाखवावा. शेवटचा एक प्रश्न असणार आहे. टॉस तुम्ही जिंकलेला आहे, तुमचा निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. कुणाकडनं, कारण संघ कंप्लीट असणार आहे, कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? इनिशियल ओव्हरमध्ये तुम्हाला एक चांगली सुरुवात करून द्या, अर्थात तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू किंवा फलंदाज लवकर बाद करून देतील. खरोखर आम्ही 8-10 दिवस जर सराव करतोय, पूर्ण टीम माझ्याबरोबर सरावाला असते आणि पूर्ण टीमकडनं मी अपेक्षा करतो का चांगला खेळ करून आपण या आयोजनाला एक चांगली खेळाची वृत्ती दाखवूया. 5 ओव्हरमध्ये काय माइंडसेट असणार आहे? किती धावांपर्यंत थांबवलं तर तुम्ही पहिल्याच मॅचमध्ये विजय संपादित करू शकता? विजयाची इच्छा खरोखर असणार आहे सर्वांची. सोनाली संघ ही चांगला संघ आहे, तरी 5 ओव्हरमध्ये आम्ही जो 50-50चा जो ओव्हर आहे त्या ओव्हरवरती जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघासाठी, तुमच्या पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण वळलेल्या आई देवी सोनाली संघ कॅप्टन माझ्यासोबत आहेत. कसं एक्सायटेशन आहे, कसं वाटलं मैदानात, हे दृश्य कसं वाटलं? सुंदर सोहळा, उद्घाटन सोहळा, फटाक्यांची आतषबाजी आणि सुंदर असं मैदान पाहतोय, कसं वाटते? म्हणजे कारण ही जी स्पर्धा आपण पाहतोय अर्थातच भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 खूप सुंदर ही स्पर्धा आहे. आणि आता बोलायचं असं झालं की BPL भिवंडी प्रीमियर लीग याच्यामध्ये सर्व खेळाडू एक असे प्रत्येक गावातून 1-1, 2-2, 4-4 अशामध्ये आमची निवड झाली आणि याच्यामध्ये आम्हाला खेळायची जी संधी मिळाली आणि कर्णधारपद हे पहिल्यांदाच मला माझ्या हातात आलेलं आहे. त्याच्यामुळे मी खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि हे इथलं माहोल बघून असं वाटतं की खरोखर IPL चालू आहे, भिवंडीचा IPL चालू आहे. BPL बोलण्यापेक्षा भारतीय प्रीमियर लीग बोललेले काही त्याच्यात कम होणार नाही असं मला वाटतं. नाही, डेफिनेटली काहीच कमी नाही. कलरफुल आणि ज्याप्रमाणे मेहनत घेतलेली पदाधिकारी, संपूर्ण जी कमिटी आहे त्यांनी मेहनत घेतलेली आहे. हे IPLच आहे. मी तर भिवंडीचं हे IPL आहे, ही BPL नाही आहे. भिवंडी प्रीमियर लीग तर IPL आहे. कसं एक्सायटेड आहात? म्हणजे कसं वाटते? म्हणजे कारण अरविंद भोईर साहेबांनी सांगितले की एकतेचा संदेश त्यांनी दिला. तुम्ही अतिशय डिसिप्लिनमध्ये खेळ खेळा, एकत्रित राहा आणि यामध्ये तुमचा फिटनेस महत्त्वाचा आहे, एंटरटेनमेंट महत्त्वाची आहे, एकता महत्त्वाची आहे. हा संदेश तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? खूपच सुंदर. कारण एकता बोलले तर या आशियनमध्ये, भिवंडी आशियनमध्ये जी एकता आहे, आम्हाला येऊन याच्यामध्ये फक्त 3 वर्षच झालेली आहेत, जास्त वर्ष नाही झालेली. पण जे 3 वर्षामध्ये आम्ही शिकलो आशियनला, मला वाटतं आतापर्यंत 17-18 वर्ष झाली, पण 3 वर्षामध्ये आम्हाला 18 वर्षाचा अनुभव आलेला आहे. खूप सुंदर आणि भावाप्रमाणे प्रेम देतात आणि सगळे एकदम मिळून मिसळून राहतात. काही कोणाचा विरोध नाही, काय नाही, भांडण नाही, तंटा नाही, काय नाही. एकदम खूप सुंदर, खूप आनंद आणि खूप एन्जॉयमेंट वाटते. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, टॉस तुम्ही हारलेला, तुम्हाला बॅटिंग करायची आहे, 5 षटकांची मॅच आहे. साधारण काय माइंडसेट असणार आहे? किती धावांपर्यंत जर गेलं तर तुम्ही पहिली मॅच जिंकू शकता?
जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल, कारण पहिलीच मॅच आहे, अजून काही जास्त माहिती नाही इथली. जरा जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नाही, अंदाज जरी नसला तरी तुमच्याकडे कुठले जे बॅटर असणार आहे यांच्याकडनं इनिशियल ओव्हरमध्ये खूप अपेक्षा असणार आहेत, जे सुरुवात चांगली करून देतील. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये सुरुवात जर चांगली झाली, वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली झाली तर अर्धाधिक काम झाल्यासारखं असतं. कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? प्लेयर सर्वच चांगले आहेत. अरुणदादा आहेत, अनिलदादा आहेत, अरविंद आहेत, संदीप आहे, अजून जे काय आहेत ते खूप सुंदर आहेत सगळे प्लेयर. काही अडचण नाही, पूर्ण भावाप्रमाणे प्रेम देतात आणि मला असं वाटतं की ते खूप जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतील आणि स्वतःची मॅच समजूनच खेळणार, काही अडचण नाही. तुमच्या संघासाठी पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आपण पाहणार आहोत अर्थात भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025चा हा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. पार पडल्यानंतर टॉससुद्धा झाला आणि टॉस जिंकून या ठिकाणी स्वर्गीय केशव भोई स्मृती ओवळी संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आई गावदेवी सोनाली संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप शुभेच्छा. पण लास्ट ऑफिशियल कॉल असणार आहे. अजूनही काही खेळाडू मैदानात आहेत. आपण कृपया सीमारेषेच्या बाहेर यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था झालेली आहे त्या ठिकाणी येऊन, कारण मॅचचा लगेच सुरुवात होईल. आमचे कॅप्टन आणि हा जो बॉल 70-70चा आणि पाहू शकता सिम्बॉल BPL. हे दोन्ही कॅप्टन आणि हा जो बॉल वापरण्यात येईल BPL 2025 BPL 70-70च्या माध्यमातून हा बॉल वापरण्यात येईल. क्लास क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल 40+ मधून. हे पहा, आपण दोन्ही कॅप्टन मैदानात प्रवेश करतायत. दोन्ही पंच हे मैदानात प्रवेश करतायत. दोन्ही पंच. चला मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांना BPL 2025 च्या खूप साऱ्या शुभेच्छा. कृपया मॅचला सुरुवात होईल, परंतु अजूनही काही खेळाडू मैदानात आहेत. आपण आपली बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली, खास करून प्रेक्षक गॅलरीज आहेत, त्या प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आमचे सर्व पदाधिकारी आहेत ते आमचे VIP कक्षामध्ये येतील. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील. आमचे खरं तर ऑफिशियल कॉमेंटेटर आहेत काळीरामजी केने आणि मनोजजी ठाकरे, आणि ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी असणार आहेत ते म्हणजे अल्पेश गायकवाड. नक्कीच 50+ देखील पहिला सामना असेल. स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली आणि बर्फानी बाबा टेमघर 50+. बघा 50+चे दोन्ही संघ मालक आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. बर्फानी बाबा टेमघर आणि स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली 50+चा यानंतरचा सामना होईल. दोन्ही पंच सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील. सुनील म्हात्रे फ्रॉम पिंपलास आणि भाऊ पाटील फ्रॉम खारबाव आणि सुरेश घरत फ्रॉम कारिवली असे आमचे नामांकित पंच आहेत. खूप चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ऑनफिल्ड अंपायर दोन्ही पंच सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील, आणि आमचे तिसरे पंच सुरेश घरत हे तिसरे पंच म्हणून पाहणी करतील. जेव्हा तिसऱ्या पंचाची मदत मागितली जाईल ते सुरेश घरत त्या ठिकाणी सज्ज असतील. 5 ओव्हरची मॅच असणार आहे.
कृपया विनंती असणार आहे, आपण जे खेळाडू आहेत, बॅटिंग करणारा संघ आहे, आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचं आहे आणि कुठलाही पाठीराखा किंवा खेळाडू हा सीमारेषेच्या आतमध्ये नसेल, सीमारेषेच्या बाहेर असेल, लक्षात घ्या. मॅचला लगेचच सुरुवात होणार आहे. स्वर्गीय केशव भोईर स्मृती संघ कॅप्टन अरविंद भोईर यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आई गावदेवी सोनाली संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. अरविंदजी भोईर, आपण आपल्या संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात घेऊन लगेचच यायचं आहे आणि आई गावदेवी सोनाली संघ कॅप्टनने आपली सलामीची जोडी सज्ज ठेवायची आहे. अजूनही श्री गुरुदत्त स्टँडच्या समोर खेळाडू सीमारेषेच्या आतमध्ये आपण स्टँडमध्ये जाऊन बसायचं आहे. श्री गुरुदत्त स्टँडच्या समोर, त्याचबरोबर मॅजिक बॅग्सच्या समोर, मॅजिक बॉक्सच्या समोर सुद्धा काही खेळाडू सीमारेषेच्या आतमध्ये आहेत. आपण स्टँडमध्ये जाऊन बसून घ्यायचं आहे. श्री गुरुदत्त स्टँड, श्री गुरुदत्त स्टँड, त्याचबरोबर मॅजिक बॉक्स. खेळाडू अजून सीमारेषेच्या आतमध्ये आहेत, आपण स्टँडमध्ये जाऊन बसायचं आहे. त्वरित जाऊन बसायचं आहे, कारण मॅचला सुरुवात होईल. दोन्ही पंच सुद्धा मैदानात गेलेले आहेत. ऑफिशियल पंच सुनील म्हात्रे आणि पंच भाऊ पाटील. क्षेत्ररक्षणी लावून घ्यायचं आहे. आपण IPLच्या अंदाजामध्ये मैदानात प्रवेश करायचा आहे. IPLचा अंदाज, कारण ही BPL नाही, IPL आहे. लक्षात घ्या, भिवंडी प्रीमियर लीग नसून ही खऱ्या अर्थाने भिवंडीचं IPL आहे आणि ह्या अंदाजामध्ये आपण मैदानात प्रवेश करायचा आहे. ओवळी संघ अरविंद भोईर यांचा संघ आहे. स्वर्गीय केशव भोईर स्मृती ओवळी, आपण IPLच्या अंदाजामध्ये मैदानात प्रवेश करा. मैदानात प्रवेश केल्यानंतर एक जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. सो गिव्ह बिग हँड, जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. मैदानात प्रवेश होतोय तो स्वर्गीय केशव भोईर स्मृती ओवळी संघाचा कॅप्टन, लीडिंग फ्रंट अरविंद भोईर. त्याच्या पाठीमागे सर्व खेळाडू मैदानात प्रवेश करत आहेत क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. त्यानंतर सलामीची जोडी जी आहे त्याने सुद्धा अगदी तयार राहायचं आहे. क्षेत्ररक्षण लावल्यानंतर आई गावदेवी सोनाली संघ कॅप्टन, आपण तयार राहायचं आहे. प्लेयर आना ये कर दो. क्या बात आहे. आणि आज विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेब यांचं मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. त्यासाठी खास करून भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं त्यांना मॅरेज अॅनिव्हर्सरीसाठी खूप खूप शुभेच्छा. रवींद्र तरे सर, आपली सुद्धा मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे, त्यामुळे आपल्यासाठी सुद्धा भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. आणि विशेष म्हणजे प्लेयर ऑफ द डेसाठी रवींद्र तरे सर यांनी पाहू शकता 40+ अध्यक्ष चषक उत्कृष्ट खेळाडूसाठी खास करून शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचं एक सुंदर फोटो या ठिकाणी देण्यात येईल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि जशी सामन्याला सुरुवात होईल तसेच कॉमेंट्रीसाठी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक. एक भिवंडीचा बुलंद आवाज, आतापर्यंत तब्बल 30 पेक्षा जास्त स्पर्धेचं समालोचन ज्यांनी केलेलं आहे ते काळीरामजी केणी. या सीझनमध्ये 30 पेक्षा जास्त स्पर्धेचं समालोचन ज्यांनी केलेलं आहे
असे आमचे मित्र काळीरामजी केनी सज्ज होतील समालोचन करण्यासाठी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं फक्त पहिलं षटक असणार आहे. दोन्ही पंचांच्या माहितीसाठी तसेच दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी पहिलं षटक जे आहे दॅट इज अ मॅन्डेटरी पॉवर प्ले. हॅलो थर्ड ओव्हर 50-50 16 रन कंपल्सरी. थर्ड ओव्हर लक्षात घ्या. सर्वांना नमस्कार, जय श्रीराम. एक खेळाला गोष्ट या लक्षात ठिकाणी घ्या, सुरुवात होते. 16 धावा म्हणजे तुमच्या 16 धावा झाल्या नाही तर 7 धावा तुमच्या कमी होतील. 7 रन्स. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. भिवंडी 40+ ग्रामीण क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिले 4 षटके जी आहेत ती 20 मिनिटात पूर्ण करायचीच आहेत. थर्ड ओव्हर इज 50-50. 16 धावा या अनिवार्य आहेत. लक्षात घ्या, रूल्स अँड रेग्युलेशन आपल्यापर्यंत पोहोचले जातील. मॅच सुरू होण्यापूर्वी चेंडू टाकण्यापूर्वी 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे. फक्त पहिलं षटक. सामना 1-2 मिनिटं थांबवायचा आहे. फक्त 2 मिनिटं थांबवायचं आहे. खेळाला सुरुवात होते. या ठिकाणी आपण जरा पाहिले तर स्वर्गीय केशव भोईर सेट प्रतिष्ठान या टीम स्क्वॉड जर आपण पाहिलं तर पाहायला मिळते. गणेश पाटील, राजू पाटील, प्रवीण जोशी, नीलम नाईक, त्यानंतर राजा पाटील, विनायक पाटील, संदीप भोईर आणि त्यानंतर आपण पाहिले तर बालकृष्ण पाटील, मोहनदास पाटील. एक गोष्ट लक्षात घ्या, द्वारकानाथ म्हणून प्लेयर आपणास देण्यात आलेला आहे. तो फक्त बॅटिंग करणार आहे, क्षेत्ररक्षण करेल, तो गोलंदाजी करू शकणार नाहीये. ही सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. 20 मिनिटात आपण 4 षटके पूर्ण करायची आहेत. जर पूर्ण झाली नाही तर मात्र एक क्षेत्ररक्षक आपण 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्राचा आपणास तैनात करावा लागेल. थर्ड ओव्हर इज 50-50. लक्षात ठेवा, थर्ड ओव्हर इज 50-50. 16 धावा पेक्षा जास्त धावा त्या षटकामध्ये झाल्या पाहिजेत. अन्यथा कमी झाल्या तर तुमच्या धावा कमी करण्यात येतील. हा एक नियम आहे या स्पर्धेचा. यस, टायमर लावण्यात येईल. अल्पेश गायकवाड, आपण बॉल टाकताना टायमर लावायचा आहे. पहिला बॉल टाकताना टायमर लावायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना अरविंदजी भोईर फॅन टीम, स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ही टीम आपण प्रथम फलंदाजी करताना पाहतोय. त्याचबरोबर भाजप उपजिल्हा प्रमुख सन्मान्य संजय मडवी फॅन टीम आणि गावदेवी सोनाले या 2 टीम एक ठिकाणी आपण पाहतोय एकमेकाशी द्वंद्व युद्ध करत असताना सामन्याला सुरुवात होते, आगाज होते. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज तयार होते. राजू पाटील, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विनोद आणि अनिल म्हात्रे. गेम ऑन. खेळाला या ठिकाणी सुरुवात होते. आज उद्घाटनीय समारंभ. गोलंदाज टर्न होत्या. पहिल्या चेंडूची फेकी यावेळेस सोडवला जरूर आहे. मिस टाइम झाला होता परंतु या ठिकाणी आपण पाहतो सेफ लँडिंग होते. डावाला सुरुवात होते. एका धावेने आपण पाहतोय तर विनोद पाटील मात्र एका धावेने आगाज केलं जाते.
5 ओव्हरचा हा सामना असेल. त्याच्यामध्ये एक 50-50ची सुद्धा ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. जर तुम्ही 16 धावा प्लस करताय तर तिथून तुमच्या धावा 8 धावा ॲड एक्स्ट्रा केल्या जातील. परंतु जर तुम्ही 15 धावा जर बनवल्या तर निश्चित त्यातल्या 7 धावा मायनस केल्या जातील. म्हणजे जेवढ्या तुम्ही धावा कमी 16च्या बनवाल तेवढ्या त्यातील 50 मायनस केल्या जातील आणि 16 प्लस केल्या जातील. त्यावेळेस तुमच्यामध्ये प्लस 50 धावा केल्या जातील. तर पाहूया काय घडतंय. दुसरा चेंडू या वेळेस बादोई कार्पेटच्या साने ऑन साईडला येतोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेनेही इथं समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे सरकते 2 या अंकावरती. आपण पाहिली तर खूप चांगली संकल्पना आहे. अख्खा 40 प्लस क्रिकेट मंडल खेळेगा आणि त्या अनुषंगाने तब्बल 40 प्लस आणि 50 प्लसच्या तब्बल आपण पाहिलं तर 26 टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 40 प्लसच्या तर 10 40 प्लसच्या. पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण. उडवण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध या ठिकाणी घेतला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटला चाटून चेंडू मात्र शरीराचा वेध घेतला गेला. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. राजू पाटील आक्रमक शैलीने खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय. वीर तानाजी दापड संघाकडून आपण पाहतोय नेहमी खेळत असताना, परंतु आज या ठिकाणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते आई गावदेवी सोनाली टीम कडून खेळत असताना. एक चांगला गोलंदाज फलंदाज अष्टपैलू खेळाडूने हा गणला जाणारा हा आक्रमक दृष्टीने बलाढ्य बलशाली हा खेळाडू राजू पाटील गोलंदाजी मार्क वरती टर्न होतोय. यावेळी सोडवला ऑन साईडला. फटका चांगला सजवला आहे परंतु लांबी काही गाठता आली नाही आहे. परिणाम स्वरूप या ठिकाणी झेलच्या स्वरूपात होतोय फलंदाज बाद. तर राजू पाटील कारण आपण पाहतोय आतापर्यंत फक्त 2 दफा खर्च केलाय. एक महत्वपूर्वक गडी सुद्धा बाद करताना पाहायला मिळत आहेत विनोद पाटील यांचा. पहिल्या क्रमांकात षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती 2 धावा धावफलकावरती 1 गडी आतापर्यंत बाद झालेला आहे. कुठेतरी बॅकफूट वरती ढकलण्याचं काम या ठिकाणी राजू पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नावारूपाने हा खेळाडू खूप गाजलेला आहे आणि ते झिजणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच या खेळाडूकडून अशा आकांक्षा वर्तवल्या जातात. त्या अनुषंगाने या ठिकाणी चांगली कामगिरी राजू पाटील यांची पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. जिद्दीचं क्रिकेट नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पाहतोय आपण तेच तर चेंडू हाताला होता. जागते रवचा आदेश. क्या बात आहे. काय अतमय विश्वास या खेळाडूकडे आहे पहा. फलंदाज बाद केल्यानंतर मात्र अधिक तीव्रतेने अधिक ताकदीने यॉर्कर लेनचा चेंडू हा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज टर्न होतो राजू पाटील. धावफलकावरती 2च धावा पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला होता. हवं तसं एक्झिक्यूटिव्ह करता आलं नाही. एक धाव कंप्लीट केली आणि त्या एका धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होते समाप्त होते आणि धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 1 बाद 3 अशी अवस्था बिकट आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान अरविंदजी भोईर फॅन टीम आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण 3 पाहतोय धावफलकावरती. प्रवीण हा आपण जर पाहिलं तर चॉईस बॉलर आहे. पाहूया. आणि आपण जर पाहिलं निश्चितच आपल्याला जे 4 षटकांसाठी 20 मिनिटं दिलेले आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला. आपण 6 मिनिटं घेतलेले आहेत. हे जे कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला कव्हर करावं लागेल. येणाऱ्या 3 षटक जे आहेत ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कव्हर करावे लागतील. याची नोंद घ्यायची आहे.
प्लीज आपण मीटिंग कमी करायची आहे. आता तुम्हाला 14 मिनिटामध्ये उर्वरित 3 षटक जे आहेत ते कंप्लीट करावे लागतील, कारण 4 षटकं हे तुम्हाला 20 मिनिटामध्ये कंप्लीट करावे लागतील. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला अतिरिक्त जो आउटफिटचा खेळाडू असेल तो इनफिल्डच्या आतमध्ये घेतलं जाईल. मित्र, हा नियम सर्व फॉर्मॅटमध्ये यूज केला जातोय. इंटरनॅशनलमध्ये जिथून आलेला हा नियम आता मात्र सर्वत्र फॉलो केला जातोय आणि तो नियम याही स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर आपल्याला जो सामना पाहायला मिळेल 50+ गटातील सामना पाहायला मिळेल. स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान वर्सेस बर्फानी बाबा टेमघर ही मॅच नेक्स्ट पाहायला मिळेल आपल्याला. तर दोन्ही टीमनी तयार राहायचं आहे. एकच पॉवर प्ले आहे. 50 जी ओव्हर आहे ती ओव्हर क्रमांक 3. तिसरी ओव्हर जी आहे ती 50-50 ची असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला 16 धावा कंप्लीट करणं गरजेचं आहे. जर 16 धावा तुम्ही कंप्लीट केल्या नाहीत, म्हणजे एवढ्या पण धावा त्याच्यामध्ये तुम्ही बनवाल 14, 15, 10, 5 त्यातल्या अर्ध्या धावा कमी केल्या जातील आणि 16 धावा जर तुम्ही प्लस केल्या जातील त्यानंतर त्या धावा तुमच्या 1.5 पट केल्या जातील. चला प्लीज विनंती असेल स्पीडअप करायचा, घाई करायचा, खूप वेळ घेतला जातोय. पुन्हा एकदा पाहूया, खेळाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गणेश याला पाहतोय, टॅप केलं गेलं आहे आणि 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न हा ना तू मै पाहायला मिळालं, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय एकच धावेवरती समाधान. गोलंदाजी खूप चांगली मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. खुलून फटकेबाजी करून देत नाही. या पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहायला गेलं तर फक्त 3 धावा आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक होतं, त्याच्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी राजू पाटील यांची पाहायला मिळाली. गणेश पाटील यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. नेहमी आपण पाहतोय पिंपलगर संघाकडून खेळत असताना हा गोलंदाज या वेळेस टर्न केली चेंडूला. पाहूया आपण ऑन साइडला चांगले क्षेत्ररक्षण, या ठिकाणी दबाव टाकलाय, प्रेशर टाकलेला आहे, घातक प्रयत्न दुसरा धाव घेण्याचा आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. अनिल म्हात्रे, चला फलंदाजाला विनंती, आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचा, आपणही जास्त वेळ घ्यायचा नाहीये. सन्मान्य प्रदीपजी जोशी साहेब, आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं पाहायला मिळालं. पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी गणेश पाटील गोलंदाजी मार्कवरती होतोय तयार. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती फक्त 9 पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चालू आहे. यावेळेस ऑन साइडला खोदून काढलेला आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. या ठिकाणी दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होत नाही. माहिती आहे की 2 फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत, तर ती जोखीम न घेता या ठिकाणी पाहतोय आपण एकच धाव घेतली जाते. या वेळेस चेंडूला टर्न केला, स्क्वेअर अंपायरच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि एका धावेवरती समाधान मानता येतं. या ठिकाणी आपण पाहिलं ना तर दोन्ही फलंदाज अतिशय आक्रमक शैलीने खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच आपल्याला जो वेळ दिला आहे 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्ही थोडंसं घाई करा, स्पीडअप करा. 2 षटकं कंप्लीट झाले. आता मात्र तिसरा षटक 50-50चा असेल. निश्चितच 16 धावा तुम्हाला कंप्लीट करणं अनिवार्य असेल, अन्यथा त्या ओव्हरमध्ये 16च्या जेवढ्याही धावा बनल्या असतील त्याच्या अर्ध्या धावा कमी केल्या जातील आणि ज्यावेळेस 16 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या असतील त्यावेळेस त्या धावा तुमच्या 24 गणल्या जातील. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. खेळाला लवकर सुरुवात करायची आहे. क्या बात आहे. आमचे अल्पेश गायकवाड सांगतायत की 2 षटक टाकण्यासाठी तब्बल 14 मिनिटं घेतली.
तर याचा प्लीज थोडासा भान ठेवून आपण खेळायला लवकरात लवकर सुरुवात करूया. यस, तुम्हाला जर 20 मिनिटामध्ये कंप्लीट केली नाही तर पॅनलाईजचा सामोऱ्या जावा लागेल. आउटफील्डचा खेळाडू तुम्हाला इनफील्डमध्ये घेतलं जाईल शेवटच्या षटकामागे. गणेश पाटील, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. प्रवीण गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर 50-50 ओव्हर घेऊन येतोय. क्या बात आहे, गोलंदाज टर्न होतोय या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, वन शॉट, क्या बात आहे. राजू पाटील यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र फरार, सीमारशे पार, चौकार. मोठी स्पर्धा टेनिस क्रिकेटची म्हटली तर ISPL ही स्पर्धा आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये हा नियम आहे 50-50चा. आणि तो नियम या ठिकाणी पहिली वेळ भिवंडीमध्ये लागू केला जातोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 मध्ये. क्या बात आहे, ISPLचा नियम या ठिकाणी ही पाहायला मिळतोय. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला टेप बॉल सुद्धा पाहायला मिळेल, कारण अतिशय प्रोग्रेसिव्ह हा क्रिकेट पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीगचा पूर्णपणे बदल या ठिकाणी पाहायला मिळते आणि खरोखरच आनंदासाठी, एन्जॉयसाठी ही स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून हंगामाला सुरुवात होते. त्यावेळेस महाकुंभमेळा चाचणीच्या स्वरूपामध्ये खेळला जातोय. त्यानंतर आपण पाहिलं तर दमण दौरा असेल, गोवा दौरा असेल, हा एक कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 40+ आणि 50+ चे लीग मॅचेस खेळवल्या जात आहेत. नाईट स्पर्धा पर्व चौथा आहे, परंतु पहिली वेळ आपण पाहतोय एक चांगली संकल्पना या ठिकाणी राबवण्यात पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू या वेळेस पाहतोय आपण, क्या बात आहे, क्या बात आहे. जागते राहूचा आदेश देत असताना पाहायला मिळतोय. अरविंद पाटील एक स्फोटक आक्रमक फलंदाज आहे, परंतु त्याच्या अनुषंगाने गोलंदाजी करत असताना या ठिकाणी प्रवीण मात्र एक चौकार लागल्यानंतर कमबॅक करतोय आणि निर्धावची सांगता केली जाते. 16 धावा कंप्लीट करणं गरजेचं आहे, त्यानुसार प्रत्येक चेंडूवरती प्रहार होईल, यात मात्र काही शंका नाही आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवलेला आहे, पाहूया लांबी गाठेल का, परंतु या ठिकाणी नाही आहे. आणि इथे मात्र झेल सुटला जातोय, जीवनदान दिलं जातोय आणि एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन सुद्धा या 2 धावा मी तर म्हणेन बोनसच्या स्वरूपामध्ये जमा होत आहेत. धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या अंकावरती. आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण पाहतो 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 6 आलेले आहेत. अजून 3 चेंडू मागे 10 धावेची गरज आहे, कारण ही जी ओव्हर आहे ती 50-50 ची ओव्हर आहे. क्या बात आहे. थोडासा प्रेशर गोलंदाजावरती सुद्धा आहे आणि थोडासा प्रेशर फलंदाजावरती सुद्धा आहे. जर 16 बनल्या तर डायरेक्ट 24 वरती जाईल सापसिटीचा खेळ, आणि जर तुम्ही 15च्या आतमध्ये जर बनल्या तर तुम्ही खालते याल. पाहूया या ठिकाणी उडवलंय, क्या बात आहे. आणि हा चेंडू मात्र जातोय सीमा पार, बिगट षटकार. दिसली नाहीये. जर बघितलं असतं मी बाउंड्रीलाईनच्या बाहेर आहे तर चेंडूला उडवता आलं असतं नसतं. जर तरला मुलीच क्रिकेटमध्ये जागा नाही, तुम्हाला सतर्क असणं गरजेचं आहे, तुम्हाला जागृत असणं गरजेचं आहे, आणि जागृत आपल्याला पाहायला मिळाले नाही आहे. त्या ठिकाणी चेंडू मात्र पाहतोय पण सीमा पार षटकार. 12 झालेले आहेत, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया 4 धावा या 2 चेंडू मध्ये जमा केल्या जातील का हे पाहिले जाईल. अरविंद पाटील ऑन फार 6 धावा जमा करतोय या चेंडूवरती. पुन्हा एकदा पाहूया प्रवीण जोशी तयार होते गोलंदाजी मार्क वरती. प्रेशर तर भरपूर आहे, कारण 50-50 ची ओव्हर आहे. पुढील चेंडू यावेळेस वाढ शॉट, क्या बात आहे. गोलीच्या रफ्ताराने चेंडू मात्र अजून एकदा सीमा रेषा पार, बिगट षटकार.
चमचमतै ग माऊली देऊल चमचमतै देऊल चमचमतै ग माऊली देऊल चमचमतै. पहा आयोजकांच्या माध्यमातून टायमिंग सेट केलं होतं तुम्हाला 4 षटके 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची होती, परंतु 3 षटकांनाच या ठिकाणी 22 मिनिटं लागलेली आहेत. म्हणजेच पॅनल्टीचा सामोरे जावं लागेल यात मात्र काही शंका नाही आहे. 3 षटकामध्ये धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 33 जमा झालेल्या आहेत. फिफ्टी 50ची ओव्हर होती. या ठिकाणी आपण पाहिलं तर 22 धावा जमा केल्या, म्हणजेच त्याच्यामध्ये 11 धावा ऍड करून 33 झाल्या आणि एकंदरीत धावफलक जे आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर डबल 4 44 धावा ऑन बोर्ड. क्या बात आहे. चारू बाजूने हाहाकार माजून ठेवलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अरविंद पाटील या फलंदाजाने क्या बात आहे. या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्क वरती तयार होते, सरसावतोय. यावेळेस आपण पाहतोय क्या बात आहे. तेच तर्रार जणू काही वेगावरती स्वार हा गोलंदाज मोहन. यस पंचांना विनंती आहे 2 मिनिट सामना. आपण पाहतोय 3 षटक हे 22 मिनिटं घेतली. त्या कारणास्तव जो आउटफील्डचा खेळाडू जो आहे ना, एक अतिरिक्त इनफिल्डच्या आतमध्ये घ्यायचा आहे. 2 मिनिटं. यस 5व्या षटकामध्ये घ्यायचा आहे. निर्णय कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला जातोय आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जातोय. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला संघनायकाला विनंती असेल की अतिरिक्त खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये घेणं गरजेचं आहे. पहिला चेंडू मोहन पाटील या ठिकाणी पाहतोय आपण, चांगली गोलंदाजी करतोय. दुसरा चेंडू यावेळेस पाहतोय आपण, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, हलकीशी अपील सुद्धा केली, परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाही आहे. पुन्हा एकदा निर्धावची सांगता होते या ठिकाणी. मी तर म्हणेन अरविंद पाटील हा स्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय, त्या फलंदाजाला फक्त स्ट्राईक रोटेट करून द्यायचा आहे. खास करून पाहायला गेले तर पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. यावेळेस ही पाहतोय क्या बाद आहे, वाटप बॉल. ज्या 3ऱ्या ओव्हरमध्ये 33 धावा आल्या, तो प्रेशर दबाव निश्चित असेल, परंतु हा क्रिकेटचा खेळ सहकार्याचा आहे. एखाद्या खेळाडूने चुकी केली त्याच्यावरती पांघरून टाकण्याचं दुसऱ्या सहकार्याचं काम असतं आणि ते पांघरून टाकण्याचं काम मोहन हा गोलंदाज करतोय. कारण 3 चेंडू टाकून झालेले आहेत, कुठल्या प्रकारची आतापर्यंत धाव खर्च केली गेली नाही आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना गोलंदाज पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस शॉर्टफेट डिलिव्हरी होती, हवं तसा फटका खेळता आला नाही आहे. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिझनमध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली, बॅकअप पाहायला मिळाला नाही आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय दुसरी धाव कंप्लीट करून 3रीचा घातक प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. चला स्पीडअप करा. फलंदाजाला विनंती आहे की आपण आपली जागा लगेच स्थित करून घ्यायची आहे. क्या बात आहे. गोलंदाजी धार मात्र चांगली पाहायला मिळाली. रातो के कातिल मोहनदास या ठिकाणी पाहतो गोलंदाजी मार्कवरती 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नव्हती, परंतु 4थ्या चेंडूवरती आपण पाहतोय की 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. थोडंसं प्रेशरमध्ये फलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की वाघासारखा दहाडतोय. बॅट जणू काय तलवारीसारखी चालते. अरविंद पाटील यांची त्यांना फक्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे, परंतु तसं काही घडलं नाही. पाहूया या ठिकाणी नवीन फलंदाज संदीप येतोय. फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मोहनदास टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी सरसावतोय. क्या बात आहे, आल्या आल्या दाखवून देतोय. चांद ताऱ्यांचा दर्शन या ठिकाणी घडवला जात आहे. चेंडू सीमा पार, बिगेट षटकार.
क्या बात आहे, षटकार येतोय, कुठेतरी धावफलक थांबलं होतं, आडलं होतं आणि त्याला मात्र धाडलं गेलं सीमार्श बाहेर 6 धावांसाठी. डावाला आकार मिळतो, धावसंख्या जाऊन पोहोचते 52 या अंकावरती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी पाहायला मिळतंय. यस, आपल्याकडे जुने बॉल अवेलेबल नाही, त्यासाठी आपल्याला जेव्हा बॉल हरवला असेल, बॉल फुटला असेल, त्यावेळेस नवीन बॉल दिला जाईल. पंच द्या तो बॉल. पंचांना विनंती आहे की मैदानाच्या आतमध्ये आपणही लक्ष घालायचं आहे आणि सामना जेवढा लवकरात लवकर चालू होईल तेवढं चालू करायचं आहे. षटक क्रमांक 4 या ठिकाणी पाहतोय, धावसंख्याला 52 अंकावरती. संदीप ही दाखवून देतोय पहिल्या चेंडूवरती. आता मात्र दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. म्हणजे कुठलाही फलंदाज जर स्ट्राईक वरती असेल तर तुम्हाला धावांचा पाऊस पडताना दिसेल. ही जी पार्टनरशिप आहे, ही जोडी ब्रेक करणं गरजेचं आहे, तोडणं गरजेचं आहे. या दोन फलंदाजांना मात्र डगआउटचा रास्ता दाखवणं गरजेचं आहे. परंतु पाहूया काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. या वेळेस खोदून काढलेला ऑन साइडला चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. डीप मध्ये आहे, एक धाव कंप्लीट केली, घातक प्रयत्न होतोय परंतु या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड आणि एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. 2 धावेने धावसंख्या 54 अंकावरती पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहतोय 5वं षटक अर्थात शेवटचं अंतिम षटक. तर विनंती असेल की जो अतिरिक्त खेळाडू जो बाहेर असेल त्याला इनफिल्डच्या आतमध्ये घ्यायचा आहे. फील्डच्या टीमला विनंती असेल. 54 धावा फलकावरती पाहायला मिळाले. आपण पाहिलं तिसरं षटक 50-50चं होतं आणि तो आपण पाहिलं तर अरविंद पाटील यांनी गाजवलं गेलं. तब्बल 22 धावा त्या षटकामध्ये कुठून काढल्या, म्हणजेच त्या झाल्या तुमच्या डबल अर्थात 33 धावा. आणि त्या ओव्हरमध्ये जी आक्रमक शैली पाहायला मिळाली त्या अनुषंगाने आपण खूप चांगलं या ठिकाणी धावफलक पाहतो. अन्यथा 3 गोलंदाजांनी चांगली कसून गोलंदाजी केली. सुरुवात चांगली केली. राजू पाटील यांनी 3 धावा दिल्या, त्यानंतर गणेश पाटील यांनी 8 धावा दिल्या आणि 4थं षटक मोहनदास यांनी 10 धावा दिल्या, एक षटकार लागूनही. परंतु जे तिसरं षटक होतं ते कुठेतरी मागं ठरलं. अतिशय चांगला गोलंदाज आहे परंतु त्या गोलंदाजाला इथे मित्र म्हणून कुठे दडपण होतं, प्रेशर होतं आणि प्रेशरच्या अवस्थेमध्ये एक ताकदवार बलशाली बलाढ्य फलंदाज अर्थात अरविंद पाटील त्यांना सामोरे जात होते. बाला नाईक या ठिकाणी पाहतोय शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी येतोय. जो अतिरिक्त ऑलफील्डचा जो खेळाडू होता तो इनफिल्ड मध्ये घेतला गेला. यास चला खेळायला लवकरात लवकर सुरुवात करूया. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी अडथळा पाहायला मिळतोय. मित्र, जीवन असो की खेळ असो, समोर चुकी दिसते तर एक पाऊल मागे या आणि पुन्हा खेळायला या ठिकाणी सुरुवात करा आणि तोच या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. बाला नाईक शेवटचा अंतिम हाणामारीचा षटक घेऊन येतोय. पुढील चेंडू पाहूया, हाताळण्यासाठी तयार होतोय. यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू. क्या बात आहे. झिरो 866 नंबरची जी गाडी आहे ती अडथळा देते. 0866 प्लीज जी गाडी कोणाची असेल तर तिला रिमूव्ह करायची आहे. ती अडथळा देते, प्रॉब्लेम देते. झिरो 0866 ही गाडी जर कोणाची असेल तर प्लीज विनंती असेल की ती बाजूला सारायची आहे. वॅगनर गाडी आहे, प्लीज विनंती असेल की आपण तिला बाजूला सारायची आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय. यावेळेस क्या बात आहे. हाही चेंडू चांगला आहे. असं वाटलं होतं या गोलंदाजावरती हल्ला चढवला जाईल परंतु तसं काही घडलं नाही आहे. एक आत्मविश्वास या ठिकाणी गोलंदाजा पाहायला मिळतोय. मग आत्मविश्वासाचा वजीर जर तुमच्याकडे असेल तर जीवनातील कुठलाही समय असेल, वेळ असेल किंवा कुठलाही खेळ असेल तर तुमच्या माध्यमातून चांगला होतोय. परंतु क्रिकेटचा जो खेळ आहे ना तो सरड्यापेक्षा अधिक गतीने बदलणारा आहे. आपण पाहिलं मोहनदास यांनी 3 चेंडू एकही धाव खर्च केली नाही आहे परंतु नंतरच्या 3 चेंडू मागे मात्र 10 धावा जमा केल्या. हे क्रिकेटचा खेळ आहे.
जुनून, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची पंढरी आपण जर पाहिली तर खऱ्या अर्थाने काय असतं तर या मैदानाच्या आतमध्ये उद्घाटन समारंभ पाहायला मिळाली. यावेळेस उडवलाय जरूर हवेमध्ये आहे स्वतः गोलंदाज, सहज सोपा जेल घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत होता. असं होतं ना कधी कधी की उत्साह साजरा करण्या अगोदर आपण ही परिस्थिती जशी पाहतोय तशी परिस्थिती झाली. जेल सुटलं गेलं. एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या अब तक 56 या अंकावरती पाहायला मिळते. शेवटचं अंतिम षटक मित्र पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना आहे. त्यातील तिसरं षटक हे 50-50चं जे आपण ISPL या लीगमध्ये, प्रीमियर लीगमध्ये आपण जर पाहायला गेले तर मिळत होतं आणि तोच प्रयोग या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉसचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक, चेंडू मात्र निघून जातं सीमा पार. चौकार. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्येवरती बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर 60 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. यानंतर जो मॅच आहे तो 50+ खेळाडूंचा आहे. अर्थात स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान वर्सेस बर्फानी बाबा टेमगर ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर चला या प्लीज यानंतर होणारा जो सामना आहे तो स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान वर्सेस बर्फानी बाबा टेमगर. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे पण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचा आहे. यानंतरचा जो 50+ सामना आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. 0866 ही गाडी कोणाची असेल तर प्लीज तिला बाजूला सारायची आहे. बर्फानी बाबा संघ कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे कारण स्वर्गीय केशव भोईर स्मृती संघ खेळतोय त्यामुळे इनिंग संपल्यानंतर त्यांचे कॅप्टन येतील. पण बर्फानी बाबा संघ कॅप्टन 50+ यानंतर जी मॅच होईल टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. RK बिल्डर्स, हाऊस ऑफ RK बिल्डर्स टॉस बॉक्स. चला या ठिकाणी पुन्हा एकदा होते खेळाला सुरुवात. गोलंदाज होते टर्न. गोलंदाजी मार्क वरती मॅच बॉल आलेला आहे. आपण पाहतोय की अंतिम षटक चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये 60 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. 12-13च्या सरासरीने धावफलक पुढे जातोय. प्रोजेक्ट स्कोर जर पाहायला गेले तर 65 धावा तरी बनवू शकतात. पाहूया यावेळेस क्या बात आहे. स्लाइस केलेला आहे कव्हरच्या डोक्यावरून. या ठिकाणी चेंडू मात्र फरार होतोय सीमा रेषा पार. षटकार. .34 34 धावांवरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये गरजतोय, दहाडतोय. पाहूया शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी पाहूया टाकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सरसावतोय. क्या बात आहे. काय फटका मागील चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. निश्चित या बर्फानी बाबा टेमगर संघाचा संघनायक आपण उपस्थित व्हायचा आहे. पाहूया पुढील चेंडू यावेळेस उडवला जरूर आहे. मिस टाइम झालेला आहे. स्वतः गोलंदाज त्या खाली येतोय आणि या ठिकाणी जेलच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय बाद. हॅलो बघा एक खेळाडू कक्ष आपण मॅजिक बॉक्समध्ये बसायचं. यापुढील सर्व संघ नायकांना विनंती आहे की आपला जो मुख्य खेळाडू कक्ष आहे तिथे कोणी बसू नका. जो मॅजिक बॉक्स आहे तिथे खेळाडू कक्ष म्हणून आपण बसायचं आहे. सर्व टीम ऑनर संघ मालक याची दखल घ्या. 5 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर 66 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळाले. 67 धावांचं या ठिकाणी आव्हान आहे. 0866 ही जी वॅगनर कुणाची असेल तर प्लीज ती बाजूला सारायची आहे. यस त्यानंतर टॉस होईल. बर्फानी बाबा संघ कॅप्टन आणि स्वर्गीय केशव भोईर स्मृतीचे कॅप्टन दोन्ही कॅप्टनने यायचं आहे. हाऊस ऑफ RK बिल्डर टॉस बॉक्स.
टॉससाठी यायचं आहे, जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे अरविंद भोईर, आपण टॉससाठी यायचं आहे. वॅगनरच्या मागे शेतकरी म्हणून लिहिलेलं आहे, ती गाडी कुणाची असेल तर प्लीज बाजूला करायची आहे. शेतकरी संघटना लिहिलेला आहे तर प्लीज ती गाडी बाजूला करा, विनंती असेल. दोन्ही संघ कॅप्टन बर्फानी बाबाचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. आपलं खूप खूप स्वागत आहे, वेलकम. काळूराम भोईर फेमस पर्सनॅलिटी, कम्प्लीट ऑलराऊंडर. त्यानंतर येथील स्वर्गीय केशव भोईर, क्या बात आहे. आज अरविंद भोईर यांना खरं तर दुहेरी कामगिरी करावी लागेल, 40+ नंतर 50+. तसे BPL पहिल्या सेशनचे ते विजेते आहेत. अरविंद भोईर येत आहेत. त्यानंतर यस 4 वर्षी प्रदीपजी जोशी, विद्यमान सचिव म्हणजे ग्रामीण 40+ केस संघटनेचे, यांचे शुभास्टेटस हे बघा. संस्थापक अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे साहेब, असे 2 कॉलिंग. क्या बात आहे. सुरुवातीला सुद्धा संस्थापक अध्यक्ष, कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा टॉस जिंकलेला आहे. आणि गिफ्ट जगदीशजी म्हात्रे सहसचिव आहेत, त्यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर झालेले आहे. हे गिफ्ट प्रदीपजी आपण सर्वप्रथम विजेत्या टॉस ज्यांनी जिंकलेले आहे त्यांना, आणि त्यानंतर बर्फानी बाबा यांना प्रदान करायचं आहे. येस, मॅच सुरू होईल. आपण फारशी चर्चा करणार, फक्त आपण कारण तुमची मॅच आहे, तुम्हाला लगेच क्षेत्र बॅटिंग करायची आहे, त्यामुळे फारसं काय ओपिनिंग घेणार नाही, फक्त आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. काळूरामजी तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. यानंतर 50+ ची मॅच होईल, 50+ मॅच होईल, अर्थात स्वर्गीय केशव भोईर स्मृती ओळी अगेन्स्ट बर्फानी बाबा टेमकर. 2 संघामध्ये मॅच होईल. स्वर्गीय केशव भोईर स्मृती ओळी संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. दोघांना, दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आपण लगेच जाऊया मॅचकडे, सेकंड इनिंगकडे. आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसे समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक. भिवंडीचा एक बुलंद आवाज, आमचे परम मित्र काळीरामजी केणी. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवली सर आणि मनोज ठाकरे. नक्कीच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025चा पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे. आणि पहिल्या सामन्याची पहिल्या इनिंगमधून आपण आई गावदेवी सोनाले संघाची फलंदाजी पाहिली. धावा बनवलेत 66, 67. चला फलंदाज पाठवा. स्वर्गीय केशव भोईर, प्रतिष्ठान ओली टीम. केस अगदी 50-50ची तिसरी जी ओव्हर आहे ती ओव्हर या भिवंडी प्रीमियर लीगची महत्त्वाची ओव्हर आहे. आपण पाहिली तर पहिल्या सामन्यातून तब्बल 22 धावा प्रवीण जोशीला ठोकल्या आणि +11 म्हणजे त्या एका ओव्हरमध्ये 33 धावा मिळाल्या आई गावदेवी सोनाले टीमला. नक्की सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सरचे स्वागत करून मी काळीराम केणी या स्पर्धेच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतोय. सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. यानंतरचा 50+चा पहिला सामना होईल. सामना आपण लगेच सुरू करायचा आहे, अधिक वेळ न घेता. नक्कीच विकास नाईक जयदुर्गा टेमगडपाडा संघाचे
एक चांगले खेळाडू हे सध्या आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून जोडलेले आहेत आणि त्यांनी भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 साठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद विकास नाईक. तर सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू अरुण पाटील यांना वाईट यॉर्कर टाकून या BPL स्पर्धेची सुरुवात चांगली केलेली आहे. 67 धावा बनवायचे आहेत. 5 ओव्हरचा सामना. P1 चं पहिलं ओव्हर इथे पुढे आलेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला काय झेल टिपलाय आणि ते मोठा मासा घालावा लागला राजू पाटील यांच्या रूपानं फलंदाज बाद. काय सुरुवात आहे अरुण पाटील. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर आई गावदेवी सोनाले 40+ संघाकडून खेळत आहेत आणि BPL स्पर्धेतून देखील तोच खेळाडू आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून देताना प्रमोद दिवेकरनं हा चांगला झेल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डच्या हातमधून टिपलाय. चांगली सुरुवात. नक्कीच आमचे परममित्र आणि दिवसभर डिमा 40+ एक उत्कृष्ट खेळाडू शशी म्हात्रे यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. शशी म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. अरुण पाटीलनं सुरुवात चांगली केलेली आहे. बरोबर पहिला चेंडू आपण या स्पर्धेचा 8:35 मिनिटांनी टाकलेला आहे पहिला चेंडू आणि या दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू टाकला आहे 9:15 मिनिटांनी. अगदी फलंदाजी पाहिली तर अरविंद पाटीलनं सर्वात जास्त धावसंख्या आई गावदेवी सोनाले संघासाठी उभारलेली आहे. नाबाद बाद झाले होते शेवटच्या चेंडूवर 34 धावा काढून. प्रवीण जोशी पुढे आले. इथे विनोद पाटीलनं आखिरकार चेंडूला लपकलाय पकडलाय आणि बॅक टू बॅक दुसरी विकेट. आणि त्यांचेच बंधू या संघामध्ये देखील आहेत. अरविंद पाटील प्रमोद दिवेकर खुश आहेत. चांगला झेल टिपला होता नक्कीच राजू पाटीलचा. 3 चेंडूमध्ये 2 धक्के दिलेत आणि नक्कीच जिथे संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. अरविंदजी भुईर यांचा संघ आपण पाहतोय. स्वर्गीय केशव भुईर प्रतिष्ठान ओली तर आई गावदेवी सोनाले हा संजय मडवी यांचा संघ. नवीन फलंदाज इनेट नंबर 4 वर नीलम नाईक जय बजरंग कारवली संघाकडून खेळताना खेळाडू आपण पाहतोय. चांगली स्पर्धा भूतो न भविष्यती अशी स्पर्धा आहे. या स्पर्धेतून 50+ चे देखील 10 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि आज पहिला सामना असेल पहिल्या रजनीमधून स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली आणि बर्फानी बाबा टेमगार. गोलंदाज तयार. हॅट्रिक ऑन. नाना गुंडली यांच्याकडून आमच्याकडे टी-शर्ट उपलब्ध झालेली आहेत. षटकार विकेट हॅट्रिकसाठी कलरफुल टी-शर्ट. हा चेंडू डिफेन्स केला आहे. एक सिंगल धाव इथे नीलम नाईकनं पूर्ण केलेली आहे. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा बॅट कट. पहिली धाव बॅटने आली 4थ्या चेंडूवर आणि आपल्या संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. नक्कीच अतिशय चांगली म्युझिक सिस्टीम DJ लियन पेरी केनी आमचे जितू दापोडेकर यांचं देखील एक चांगला मंडप डेकोरेशन आपण पाहतोय. नक्कीच विक्रम स्पोर्ट वर्णुकर संघाचा डावखुऱ्या हाताचा फलंदाज राजा स्ट्राईकला आलाय. नक्कीच आमचे BK बालकृष्ण पाटील 12वे खेळाडू स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली आणि आमचे आविन माली गुरुदत्त मानकुली संघाचे आई गावदेवी सोनाले या संघाचे 12वे खेळाडू आपलं देखील खूप खूप स्वागत.
वेळेच्या बाबतीत सतर्क राहा. अधिक वेळ घेतली तर तुमचा एक खेळाडू शेवटच्या ओव्हरमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये उभा करावा लागेल. वेलकम अध्यक्ष साहेब संजयभाई म्हात्रे. चांगला डिफेन्सिव्हरित्या फटका आपण पाहिला आहे. राजाच्या बॅटमधून चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. सिंगलनं संघाची टोटल 2-2 5 चेंडूमध्ये 2 धावा आलेत. नक्कीच मनोज ठाकरे आपण पाहिलं तर 50-50ची तिसरी ओव्हर या सामन्याची निर्णायक ओव्हर असेल, कारण की 67 धावा बनवायच्या आहेत. आणि बघूया सोनाली संघाच्या कुठल्या गोलंदाजाला इथे टार्गेट केलाय. अनिल म्हात्रेला. क्या बात आहे. हा चेंडू सुरेख चेंडू होता. चेंडूला अगदी कव्हर पॉईंट रिझनमधून खेळण्याचा निलम नाईकनं प्रयत्न केलाय. चांगली उचली दिली होती. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि अरुण पाटीलला BPLच्या पहिल्याच सामन्यातून पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 धावा 2 विकेट अशी चांगली ओव्हर फेकलेली आहे. सुरेख सुरुवात. 9:21 झालेली आहेत, म्हणजे बरोबर 6 मिनिटं पहिल्या ओव्हरसाठी घेतलेली आहेत. लक्ष असू द्या, 9:15 आपण पहिला चेंडू टाकला आहे आणि 9:21 आपली पहिली ओव्हर कंप्लीट झालेली आहे. 50-50 तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण 50-50च्या ओव्हरमध्ये जाणार आहोत. कुठल्या संघाला लॉटरी लागेल बघूया. दुसरे ओव्हर गोलंदाज आई गावदेवी सोनाली संघाकडून. नक्कीच बघूया सुदाम पाटील. नक्कीच मातोश्री साविंद्रा 40+ संघाचा एक स्टार खेळाडू. चालू सीझनचा विचार केला तर सुदाम पाटील चांगल्या लयमध्ये आहेत. वेलकम शशी म्हात्रे. बघूया सुदाम पाटील. वेळेच्या बाबतीत सर्वांना समान नेमवले असेल. बघूया इथे पहिला चेंडू वाईट आलाय. सुदाम पाटील यांचा पहिला चेंडू वाईट. धावसंख्या 3. इथे अरुण पाटीलनं सुरुवात चांगली केलेली आहे. त्या फटका इनसाइड आउट केलेत. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि इथे देखील प्रमोद दिवेकर पिक्चर में. क्या बात है. 2 झेल प्रमोद दिवेकरनं टिपलेत आणि ते अजून एक धक्का लागतोय ओली संघाला. राजा OUT आउट. अरविंदजी भोईर साहेबांना BPL 2025च्या दोन्ही फॉर्मॅटमधून पहिला सामना खेळण्याची संधी मिळालेली आहे. 40+ पहिला सामना आणि 50+ देखील पहिला सामना अरविंदजी भोईर यांची टीम खेळणार आहे. 3-3 गणेश पाटील गावदेवी पिंपळगड संघाचा हा स्टार खेळाडू. बघूया BK सध्या थोडेसे चिंतित आहेत तर अविन माली खुश आहेत. ही स्पर्धा एकमेकाच्या संघाच्या प्रतिस्पर्धी खेळाडू बरोबर त्यानंतर 50+. आज प्रमोद दिवेकर अगदी पूर्णपणे 100% देत आहेत. सुदाम पाटील इथे देखील चेंडू चालला अगदी शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. सिंगलनं धावसंख्या झाली ती 4. 3-4 1 ओव्हर 2 चेंडूंचा खेळ संपलाय. भाऊ पाटील 1 ओव्हर 2 चेंडू. नक्कीच हा चेंडू एस्टनवर आदळतोय.
नीलम नाईक ची विकेट. फलंदाज बाद. संजय पाटील आणि चंदन नाईक एकमेकांच्या खांद्यावर हात टाकलेले आहे. मात्र मैदानामध्ये बघूया दोन्ही खेळाडू प्रतिस्पर्धी म्हणून खेळतील. 50+ आणि 40+ भूतो न भविष्यती असा भिवंडी प्रीमियर लीगचं चौथं पर्व आहे. नक्की संजयभाई म्हात्रे यांनी गतवर्षीचा चॅम्पियन संघ म्हणून या स्पर्धेचा मान पटकावलेला आहे. तर पहिली स्पर्धा अरविंदजी भोईर साहेबांनी जिंकलेली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये क्रमांक 6 वर द्वारकानाथ म्हात्रे वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली या संघाचा खेळाडू. डिफेन्स केलाय पर्याय नव्हता. चांगली गोलंदाजी सुदाम पाटीलची. क्या बात आहे. आई गावदेवी सोनाले गतवर्षी देखील या संघाची कामगिरी BPL मध्ये चांगली राहिली होती. पृथ्वी 11 त्यानंतर गावदेवी भादवाड. अगदी आपण पाहिलं तर सुपर 4चे संघांची आपण देखील विगतवारी करणार आहोत. इथे फुलटॉस होता. चेंडूला उडवलाय जरूर. उंची मिळाली लांबी कमी आणि काय झेल टिपलाय अरविंद पाटीलनं. फलंदाज गणेश पाटील आउट. काय गोलंदाजी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 झटके, तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 झटके लागलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये नक्कीच. पहिल्या ओव्हरमध्ये 2 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 बाद 5. 11 चेंडूमध्ये दयनीय अवस्था. नवीन फलंदाज मैदानामध्ये बघूया. आमचे 12वे खेळाडू अजून नाव सुचत नाहीये. बघूया खेळपट्टूवर आल्यावर आमच्या समोर येईल. संदीप भोईर. चांगला डिफेन्स केलाय. चेंडू एकदी मिड ऑफ रिझनला येतोय. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे तेज तरार द्वारकानाथ म्हात्रेनं कंप्लीट केलेली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर BPL 2024 सुपर 8 मध्ये संघ होते बर्फाणी बाबा टेमघर, कृष्णाई कारिवली, पृथ्वी 11 गुंदवली, शिवनेरी आमने, गावदेवी सोनाले, स्वर्गीय विनायक स्मृती ठाकूरपाडा, अमरस्फोट कासने आणि गावदेवी भादवाड. ही स्पर्धा 11/4/2024 रोजी संपन्न झाली होती आणि सुपर 8 मधले संघ पोचले होते. संदीप भोईर. चला नक्कीच 9:15 या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली होती आणि आतापर्यंत 9:29 झालेली आहेत. 14 मिनिटं घेतलेली आहेत 2 ओव्हरला. 50-50. अनिल म्हात्रे पहिला चेंडू हवेमध्ये खेळलेत. वेल जज कॅच. काय झेल टिपलेत आई गावदेवी सोनाले संघाच्या खेळाडूंना. कैलास मडवी खुश. फलंदाज द्वारकानाथ म्हात्रे आउट.
या चेंडूमध्ये 7 बनवल्यात, 6 गाड्यांच्या मोबदल्यात 5 चेंडूमध्ये जर अजून 16 बनवले नाही तर अजून कमी होतील. बीके थोडेसे चिंतेत आहेत. बघूया, अनिल म्हात्रेला चॉईस केलं 50-50 साठी आणि पहिल्या चेंडूवर दोरकनाथ म्हात्रेची विकेट. वा, चांगली सुरुवात. नवीन फलंदाज बीबी स्पोर्ट इताडे संघाचा रोशन हा खेळाडू. अनिल म्हात्रे सोनाली संघाचा 50-50 साठी निवडलेला गोलंदाज. प्रवीण जोशीला जरूर 22 बनवल्या. इथे अनिल म्हात्रेला आता बघूया ओली संघ किती बनवतोय. चांगला चेंडू होता, तितका चांगला रोशनच्या बॅटमधून फटका देखील सजलाय. प्रमोद दिवेकर, काय फिल्डिंग आहे. 2 झेल टिपले. पहिला झेल जो टिपला राजू पाटीलचा, तिथून मॅच कुठेतरी थांबली, बंद झाली असंच म्हणावं लागेल. स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली संघासाठी. म्हणून क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी सांगत असतोय, घ्या कॅच आणि जिंका मॅच. धावसंख्या 9. इथे हा फटका अगदी इनसाइड आउट. चांगले खेळलेत. नक्कीच हा आला आहे चौकार आणि चौकारानं धावसंख्या झाली ती 13. नक्कीच रोशन याच्यासाठी सँडी मालीनं सलग 3 षटकारासाठी 1000 रुपये पारितोषिक लावलाय. गुरुदत्त मानकुली संघाचा सँडी माली याच्यावर रोशनला पारितोषिक आलाय. रोशननं हा चेंडू ऑन साईडला 20 मध्ये खेळलेला आहे. अरविंद पाटील चांगली फिल्डिंग करतात. 50-50च्या ओव्हरच्या आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 7 धावा. अजूनही 7 बनलेत. अजूनही 2 मध्ये 9 ठोकायचे. सुधारित धावसंख्या 12. नक्कीच इथे खूप मेहनत करावी लागेल गवळी सर. स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली संघाला हा सामना काहीसा कठीण झालाय. बारा चेंडू मध्ये 55 आहेत. नक्कीच 3 ओव्हरसाठी नक्कीच 19 मिनिटं. इथे फटका उडवला आहे. चांगला संपर्क आणि चेंडू सीमापार षटकार. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचे खेळाडू आहेत. चांगला फटका. या इनिंगचा पहिला षटकार आलाय 4थ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर आणि धावसंख्या झाली ती 18.
इथे अजून एक फटका सजवलाय. बघूया पंचांचा काय इशारा येतोय. काऊ कॉर्नर रिझनला चेंडू एका टप्प्यानं गेलाय. नक्कीच इथे संदीप भोईरनं सुरुवात तर केलेली आहे, मात्र आव्हान अगदी डोंगरा एवढं आहे. सदुसष्ट सर चौकार आहे ना भाऊ सर. यस बावीस धावा 20 चेंडू मध्ये आलेत 22 आणि आता 10 मध्ये बनवायचे आहेत अजूनही 45. चौकार आहे की षटकार आहे काय. चौकार आहे ना. चला यस यस. बाहेरून आवाज देऊ नका प्लीज. स्पीडअप करा जरा. जगदीश म्हात्रे यांच्याकडून संघनायकांसाठी गिफ्ट हॅम्पर आहेत. तर मॅन ऑफ द मॅच साठी आपले संस्थापक अध्यक्ष जिल्हा प्रमुख शिवसेना भिवंडी ग्रामीण व शहापूर विधानसभा कुंदनजी पाटील साहेब, तसेच स्वप्नीलजी पाटील माजी सरपंच आणि संदेश शेठ पाटील दापोडे ग्रामपंचायतचे माजी सदस्य यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आहे. स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील साहेबांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक. 2 धावा इथे पूर्ण केले. धावसंख्या पोहोचली ती 24. अरविंद पाटील फलंदाजीतून 34 धावा, गोलंदाजीतून 3 चेंडूमध्ये 12. फिफ्टी साठी आपले जे कंटिन्यू संघटनेचे नियम आहेत तीच नियमावली कंपल्सरी असेल 50-50 फॉर्मेट साठी. अरविंद पाटील शॉर्ट रन अप न फुल टॉस होता. चेंडूला टर्न केलाय. चेंडू चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून 4 धावांसाठी चौकार. नक्कीची जी सुंदर ट्रॉफी आपण पाहतोय BPL 2025 साठी कुंदनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आहे. त्यांचे स्वर्गीय पिताश्री तुळशीरामजी आत्माराम पाटील साहेबांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी, त्यानंतर गिफ्ट हॅम्पर देखील आहे. क्या बात आहे. सुंदर ट्रॉफी, BPLची आठवण करून देणारी सुंदर ट्रॉफी. बघूया आणि पहिला मानकरी कोण ठरेल. धावसंख्या 28. बघा तुम्हाला पहिल्या सामन्यापासून तर शेवटच्या सामन्यापर्यंत आम्ही एक तुम्हाला विनंती करतोय, जुना चेंडू नसेल तर नवीन चेंडूवर सामना कंप्लीट केला जाईल. कारण की रात्रीची वेळ आहे, चेंडू भरपूर आपल्याला इथे मैदानाच्या बाहेर जातील, म्हणून तुम्हाला नवीन चेंडूवरच सामना कंप्लीट करावा लागेल. की संजयभाई म्हात्रे साहेब असतील, कुंदनजी पाटील साहेब असतील, या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्याचं आहात. आणि अनेक आमचे काही सहकारी मित्र आहेत, संघ मालक आहेत, त्यांचं देखील चांगलं सहकार्य आणि सर्वांच्या सहकार्यात मुले ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या समोर आहे. चांगला फटका, अगदी चेंडूला बॅकफुटला जाऊन कव्हर पंच केलाय. दुसऱ्या धावीसाठी धावतायत फलंदाज, सेफ आहेत संदीप भोईर. 2 धावा पूर्ण, धावसंख्या 30. 67 बनवायचे आहेत आणि चौथ्या ओव्हरच्या 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा बनले 30. अजूनही बनवायचे आहेत 7 मध्ये 37. नक्कीच आमचे जयवंतजी देवानंद पाटील ओमसाई रिक्षा युनियनचे एक ऍक्टिव्ह सदस्य आहेत आणि कुंदनजी पाटील साहेबांचे एक क्लासमेट आहेत. नक्कीच आपलं देखील स्वागत. देवानंदजी पाटील इथे फक्त मिळेल एक सिंगल. चौथ्या ओव्हरचा खेळ संपला आहे आणि चौथ्या ओव्हरमध्ये धावा बनलेत 31 आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये बनवायचे 36, म्हणजे 24 मध्ये 31 आणि 6 मध्ये 36. अधिक वेळ नक्कीच आमचे अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती देत आहेत की 4 ओव्हरसाठी तब्बल
25 मिनिटं घेतलेली आहेत. एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला इनफिल्डच्या आतमध्ये उभा करावा लागेल. आई गावदेवी सोनाले के एक खेळाडू उभा करायचे. पंच यस धन्यवाद मात्रे सर भाऊ पाटील. बरोबर 25 मिनिटं घेतलेली आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये 36 आणि गोलंदाज कोण आलेत बघूया. 36 रोखायचे आहेत. कठीण काम आहे, कठीण काम आहे. चिंतामण पाटील दापोडा एक्सप्रेस नक्कीच. दापोडे एक्सप्रेस वीर तानाजी दापोडे संघाचे कुल कॅप्टन. क्या बात आहे. 6 मध्ये 6 ठोकले तर बीके कडून 6000 पारितोषिक आहे. संदीप भोईर या फलंदाजाला 6 मध्ये 6 आणि पहिलाच फटका फसलाय. झेल टिपलाय अरुण पाटीलला. फलंदाज बाद संदीप भोईर. चांगली फिल्डिंग नक्कीच. आई गावदेवी सोनाले संघाने जो सराव केलाय, जो गेम प्लॅन केलाय त्यामध्ये ते यशस्वी झालेत. काय झेल टिपलेत बीके. प्रत्येक खेळाडूला चांगला झेल टिपलाय. प्रमोद दिवेकरनं 2 झेल टिपले. अनिल म्हात्रेनं झेल टिपला. विनोद पाटीलनं झेल टिपला. अरुण पाटीलनं झेल टिपला. म्हणजे जेवढे झेल उडालेत तेवढे चांगले झेल प्रत्येक खेळाडूंना टिपलेत. संजय मडवी कोच असतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. मोहनदास पाटील विजय स्पोर्ट खानपे या संघाचा तेज तर्रार गोलंदाज. आता 5 मध्ये 36. चिंतामण पाटील शॉर्ट रनअप न ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सही ठिकाणी पे. काय चांगला टप्पा ठेवला होता. चिंतामण पाटीलला देखील चांगली मेहनत या बीपीएल स्पर्धेसाठी घेतलेली आहे. चांगल्या टप्प्यावर आपण चेंडू पाहिलाय. इथे देखील चेंडूला उचली जरूर दिली मात्र दिशा खराब. विनोद पाटीलचं कौतुक करावं लागेल. आज एस्ट्यांच्या मागे काय चांगला झेल टिपलाय. अरविंद पाटीलच्या 34 धावा. अनिल म्हात्रेची 50-50ची ओव्हर. सर्व काही आई गावदेवी सोनाले संघाच्या पक्षामध्ये. हा फटका चांगला आहे. बघूया प्रमोद दिवेकर चेंडूच्या समोर आहेत. चांगली फिल्डिंग. मिळेल फक्त एक सिंगल. आणि नक्कीच BPL 2025 च्या पहिल्या सामन्यातून विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना आई गावदेवी सोनाले संघ. नक्कीच हा फटका रोशन पाटीलनं ऑन द ऑफच्या अंदाजानं केलाय. बघा आम्हाला कुंदनजी पाटील साहेब असतील आणि नक्कीच संघटनेचे आपले अध्यक्ष आणि सचिव साहेब असतील यांच्याकडून सूचना आलेली आहे. आजचे सामने आजच होतील आणि ज्या संघाने सामने जर राखून ठेवले तर उद्या दुपारी 2 वाजता ते सामने आम्ही कंटिन्यू सुरू करू. अन्यथा आपल्याला आजचे सामने आजच्याच रजनीमध्ये कंप्लीट करायचे आहेत. जर तुम्ही सामना राखून ठेवला तर उद्या दुपारी 2 वाजता सामन्याला कंटिन्यू सुरुवात होईल. नक्कीच रुपेश उमेश अगदी चांगले खेळाडू आपल्याला या स्पर्धेतून पाहायला मिळतील. हा चेंडू आला आहे डॉट आणि इथे सामना जिंकला आहे. आई गावदेवी सोनाले टीमनं अभिनंदन. नक्कीच 35 बनवल्या. 35 धावा बनवल्या. स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली टीमनं 67 धावांचं लक्ष असताना आणि या सामन्याचा सामनावीर खेळाडू अरविंद पाटील इज द मॅन ऑफ मॅच. या आपण लगेच आणि 50+ चे दोन्ही संघ लगेच सामना कंटिन्यू सुरू करा. आपण नक्कीच अरविंद पाटील आपण लगेच या. अधिक वेळ न घेता ज्या आम्ही आपल्याला सूचना करतोय आवाज देतोय त्यासाठी आपण सहकार्य करायचं आहे. वेलकम शशी म्हात्रे.
अरविंदजी भोईर या 50+ प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत. स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान. अरविंद पाटील या अभिनंदन. अविन माली ऑल टीम. आई गावदेवी सोनाले, संजय मडवी. तर सामनावीर म्हणून आपण एक सुंदर ट्रॉफी पाहतोय आणि एक गिफ्ट हॅम्पर. नक्कीच कुंदनजी पाटील साहेबांची देण आहे. ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेना व भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच शहापूर्व विधानसभा क्षेत्राचे प्रमुख आहेत. नक्कीच आणि माजी ठाणे जिल्हा बांधकाम आणि आरोग्य समितीचे सभापती देखील साहेब राहिलेले आहेत. आपण देऊया मॅन ऑफ द मॅचची सुंदर ट्रॉफी. अरविंद पाटील ठरलेत BPL स्पर्धेच्या पहिल्या सामन्याचे सामनावीर खेळाडू, ज्यांच्या बँडमधून 34 धावा आल्या होत्या. आणि प्रदीपजी जोशी साहेबांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण केलं जातोय, जे आम्हाला कुंदनजी पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलेली आहे. स्वर्गवासी त्यांचे पिताश्री तुळशीराम आत्माराम पाटील साहेबांच्या स्मरणार्थ. त्यानंतर एक गिफ्ट हॅम्पर आहे, तो देखील आम्हाला स्वप्नीलजी पाटील असतील, संदेश शेठ पाटील. नक्कीच भिवंडी ग्रामीण 40+ A1 जोडी प्रमोद भोईर आणि गणेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते या गिफ्टचं वितरण केलं जातोय. नक्कीच अरविंदजी पाटील BPL स्पर्धा खेळतोय. कसं वाटलं या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन? पहिल्यांदा मी ही दुसरी टुर्नामेंट माझी PPLची आणि दोन्ही वेळेस एकदम मस्त नियोजन होता. आता पण एकदम मस्त नियोजन आहे. नक्कीच पहिले मॅन ऑफ द मॅच मिळालेली आहे. कसं वाटतंय आई गावदेवी सोनाली संघाकडून खेळताना काय गेम प्लॅन बनवली होती या स्पर्धेसाठी? गेम प्लॅन तर होतीच आणि मला विकेट ठेवून खेळायचा होता शेवटपर्यंत. ते मी माझ्या गेम प्लॅनिंग मी खेळलो. नक्कीच पहिला सामनावीर पारितोषिक कोणाला समर्पित करायला आपण? आईबाबांना. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा आपल्याला पुढील सामन्यासाठी. अरविंद पाटील शुभेच्छा. जाऊया आपण 50+ पहिल्या सामन्याकडे. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचन कक्षामधून ऐकूया आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे अध्यक्ष, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र म्हणूया, नक्कीच आमचे गुरुवर्य डॉक्टर मोरेश्वर गवली सर. खूप खूप धन्यवाद. काळीरामजी केणी, त्याचबरोबर मनोजी ठाकरे यांचा आवाज आपण अगदी पहिल्या मॅचमध्ये ऐकला. पहिल्या इनिंगमध्ये मनोजी ठाकरे, त्याचबरोबर दुसऱ्या इनिंगमध्ये काळीरामजी केणी. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. कमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातात आमचे ऑफिशियल स्कोरर गोल्डन फिंगर अल्पेश गायकवाड. स्वागत आहे अल्पेश गायकवाड. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेला आज सुरुवात झालेली आहे. दिमागात उद्घाटन सोहळा आपण बघितला, अतिशय सुंदर सोहळा बघितला आणि एक आगीवेगळी स्पर्धा, कारण 40+ तसेच 50+. राजू चव्हाण जे ऑनलाईन आमच्यासोबत जोडले जात आहेत आणि खास करून कालिकमाता खारबाव संघानं जी दुसरी BPL स्पर्धा झाली होती त्यामध्ये विजेते पटकावलं होतं, त्याचे सर्व ते राजू चव्हाण. आणि त्यांनीसुद्धा त्याचं असं म्हणणं आहे खूप चांगलं आयोजन केलेलं आहे, अतिशय सुंदर आयोजन, आणि त्यांनी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. भटक्या विमुक्त आणि बेलदार समाज महाराष्ट्र राज्याचे ते स्वतः उपाध्यक्ष आहेत, आयोजक आहेत राजू चव्हाण. आपलं हार्दिक स्वागत आहे. 50+च्या सामन्याला सुरुवात होईल. पहिली मॅच आपण 40+ची बघितली, मात्र आई गावदेवी सोनाळे संघाने सहजगत्या विजय प्राप्त केला. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे ओवळी संघाने. ओवळी संघ कॅप्टन अरविंदजी भोईर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि बर्फानी बाबा संघ कॅप्टनने सलामीची जोडी तयार ठेवायची आहे.